मोठा पडदाही गाजवला. प्रपंच, हसाचकट, उघडलंय बिघडलंय, 405, आनंदवन, बंदिनी अशा अनेक मराठी हिंदी सिरियल्स मधून रसिकांच्या घराघरात पोहोचली. हे बघ आई, हे बघ, तू विचार केलायस का कधी? हे बघ, आता हा असा ट्रे, इकडे बघ, तू माझ्याकडे बघ, हे बघ, हा असा ट्रे असणार बरोबर, त्यात ग्लास असणार, ग्लासात सरबत असणार. आपली लतिका हा ट्रे घेऊन अशी चालत चालत पुढे येणार बरोबर. त्यात तिच्या अंगावर साडी असल्याने तिला टेन्शन येणार, कारण साडीची सवयच नाही. टेन्शन आलं की ती नर्वस होणार, नर्वस झाली की तिच्या हाताला घाम सुटणार आणि तो ट्रे खाली पडणार. त्यापेक्षा आपले कप बरे की नाही, छोटे छोटे असतात, हो की नाही. पण आपण कपामध्ये सरबत नाही भरत, कारण आपल्याकडे तशी प्रथाच नाही. कपात काय भरतो आपण? चहा किंवा कॉफी, हो की नाही, हो की नाही. तू वेळ लावणार आहेस हा मला. बरं बाई, चहा आणि एक पोहेच करूया. चल. पोहे नाही हा, पोहे नाही. कायम सगळ्या मुली पोहेच देतात, हो की गो? आपण उपमा देऊ. आता उपमा आणि पोहे याच्यात काय फरक आहे मोठा? काय फरक आहे? परंपरेला चिकटणं आणि परंपरा मोडणं, केवढा मोठा फरक आहे. वरून पाहताना साधं साधं वाटतं, पण खूप कठीण आहे, खूप अर्थ आहे त्यात. तू बोलू नको एक अक्षर आहे. चला तुम्ही दोघी जणी इथून निघा. मी माहिन्यात विचारेन काय करायचं काय नाही ते. खरंच खूप आठवण येतोय. आम्ही आता बुवा आला नावाची एक सिरियल केली होती, साहेबची डार्लिंग नावाचं नाटक केलं होतं. रसिकाबरोबर खूप वर्षापूर्वीच्या पासूनची आठवण येते. आता काही सुचत नाही. आठवण अशी काही सांगता येत नाही. फक्त एवढंच आहे की इतकी टॅलेंटेड, इतकी मल्टी फॅसेटेड, इतकी सर्व प्रकारचे रोल करू शकणारी ऍक्ट्रेस काय. गप्पा बसा तुम्ही. मेलो. अरे मेलो का? ऑलरेडीच मेलो आहे. तोंडातून एक अक्षर काढलं तर माठ फोडीन मी आता. नको माठ नको फोडूस. किती त्रास सहन करावा लागतो तुमच्यामुळे मला माहितीये. जरा म्हणून शेजाऱ्या पदारांकडे जाता येत नाही, सारखं मला हिणवत असतात. बघा हिच्या नवऱ्याला कुणी घाबरतच नाही म्हणतात. अगदीच माठच. मी काय म्हणतो, एक शब्द काढू नका तोंडातून. माठ सारखं दाखवू नकोस मला. गप्पा बसतो. कपडे धुवायला सांगितले तरी तीच तरह. बोला की आता. ओठ शिवले का काय तुमचे? आता माठ घालणार होतीस ना डोक्यात, बोलू नका एक शब्द म्हणून गप्पा बसलो मी. किती खोटं बोलतो हा माणूस, किती खोटं बोलतो. मी असं तुम्हाला म्हणाले, वाटेल ते काय बोलताय. कसं सांभाळून घेतलं या माणसाला माझं मला माहित. अगं सतत काय वसपट्ट संघ वर नवरा मी तुझा, कुंकवाचा धनी. ते कुंकू तुम्हीच लावलत ना मला. हा, मागणी मला कुणी घातली? शाळेत कोण माझ्या मागे मागे करायचं? खोटं बोलू नकोस. मी कधीही तुझ्या मागे मागे केलेलं नाही. आठवते दिवस की तो मी आणि ती वैजयंती. मराठी नाटकं सिरियल्स करत असताना रसिकांनी पहिली फिल्म केली आणि ती ही हिंदी, एक हसीना थी. आणि मग काय, चित्रपट सृष्टीचा दरवाजा रसिकासाठी सताड उघडला. आणि यानंतर भागोभूत, मालामाल विकली, डरना जरूरी है, गायब, वास्तुशास्त्र, भूल भुलैया, खबरदार, जबरदस्त अशा अनेक बॉक्स ऑफिस हिट चित्रपटांची रांगच लागली. ये अप्सरा टॉकीज कौन है रे? नहीं आई है. नाम क्या है? नाम? सारिका. क्या किया? क्या किया? कुछ. सवाल पूछा तो जवाब देने का. मी तिला नेहमी महाराष्ट्राची वूपी गोल्डबर्ग म्हणायचो. आणि ती म्हणायची की खरोखरच ज्या पद्धतीने तिने या सगळ्या गोष्टीशी झुंज दिली आणि हे केलं ते खरंच ग्रेट होतं. तिला विसरणं अशक्य. भैया 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 भैया. ये कौन है? भैया भैया पुकार रही है तो बहन ही होगी. मेरी तो नहीं है. तेरी है? नहीं मेरी भी नहीं. तेरी नहीं, इसकी है लेकिन ऐसी नहीं है. आप कौन है बहन जी? मेरे घर में आके मुझी से पूछते हो मैं कौन हूँ? पैसे आते ही भैया के आसपास पतंगे फड़फड़ाने लग गए. भैया 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 भैया, कितने सालों के बाद तुम्हें इतना खुश देख रही हूँ.
ओह जीसस, कितनी पीते हो? अब तो छोड़ दो, अब हम करोड़पति बन गए हैं ना? नहीं भैया, मेरे प्यारे मेरी कमल। भैया, अरे क्या हुआ? भैया, 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 भैया! अरे कलमू हो, हुआ क्या मेरे भैया को? वो मर गए। हाँ? किसने मारा? किसने मारा? किसी ने नहीं मारा, अपने आप मर गए। खुदा ही चल बसे। हे भगवान! चल छोड़ो, लॉटरी का टिकट कहाँ है? I think she was a live fire. Rather, all of us know की इतकी लाईव्हली होती ती मुलगी की जेव्हा इनफॅक्ट काल फोन येऊन सगळं कळलं, इट्स व्हेरी हार्ड टू बिलीव्ह फॉर द सिम्पल रिझन की रसिकासारखी मुलगी आणि जी इतकं फाईट केलं तिने त्या आजाराशी, आणि जसं आम्ही म्हणत होतो की तिच्या जागी अजून कोणी असतं तर शी वुड हॅव लॉस्ट द बॅटल मे बी 5 years earlier. But I think मी एवढंच बोलीन की all of us will miss her a lot. As an actor she was outstanding. सगळ्यांची लाडकी, पण मला वाटतं त्याहीपेक्षा ॲज अ ह्युमन बिईंग शी वॉज लवली, अँड दॅट्स वॉट आय गेस ऑल ऑफ अस विल मिस अ लॉट. मिले? हाँ, क्या कहा? मैंने बात कर ली उनसे। क्या कहा क्या लेकिन? यही, विष्णु दोपहर से घर नहीं आया। तुमने नहीं, राणे साहब ने क्या कहा? उन्होंने कहा कि कम से कम रात भर देख लो। क्या देख लो? अगर नहीं आता तो मैं फोन कर दूंगा। फोन कर देंगे ना लेकिन? हाँ, कर देंगे। हाँ। अरे सुनो, हाँ, पूछा उनसे क्या? कल उनकी ड्यूटी है नहीं पूछा? नहीं, ये नहीं पूछा। क्यों नहीं पूछा? याद नहीं रहा मुझे। याद नहीं रहा? घर का पता कैसे याद रह जाता है? वो क्यों नहीं भूल जाते? कम से कम मेरा तो छूट जाएगा ना तुमसे पाला। कहाँ जा रहे हो? अरे कुछ खा लेता हूँ। मुझे खा लो, अब उतना ही आएगा तुम्हें। रुको। तिचा जो विचार होता तो विचार अगदी पक्का होता. मग तिला आजारी पडल्यानंतर ती रडत नाही बसली किंवा ती खचून पण नाही गेली. तिने आजार एक प्राप्त परिस्थिती म्हणून कायम एका बाजूला ठेवला आणि आपलं हे करत राहायला पाहिजे हे दुसऱ्या बाजूला ठेवलं. मग अनेक वेळा असं होतं की आपला असा गंभीर आजार झालाय म्हटल्यानंतरच लोक मोडून पडतात. पण गेली 8 वर्ष तिच्या आजाराची मी जे काही तिला पाहतो आहे, अनेकदा ती सगळ्या जीवन मृत्यूच्या अख्ख्या सायकलमधनं जाऊन आली. केमोथेरपीच्या वेळेला सुद्धा तिला अनेक वेळा खूप त्रास झाला, पण एक अत्यंत जाज्वल्य जीवनशक्ती तिच्यामध्ये होती. आणि तिच्यामध्ये काय किंवा गिरीशमध्ये काय, त्या दोघांमध्ये म्हणजे गिरीशचा पण तिच्या सगळ्या या वाटचालीमध्ये खूप मोठा वाटा आहे. याचं कारण त्यांचं नाटक किंवा चित्रपट हा विचार कधी सुटलाच नाही. मग एका बाजूला समजा मृत्यू घोंगावतोय तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला ते कायम त्या गोष्टीचा विचार करत राहिले. एका बाजूला तिला मृत्यू सतावतोय पण दुसऱ्या बाजूला ती लिहित राहिली, नाटक करत राहिली. ए पुष्कर प्लीज माझं एक काम कर ना. आता काय? जाताना त्या परुळेकरांकडे डबा पोहोचव ना. काय? प्लीज प्लीज प्लीज. आई आज नाही, आई प्लीज, आई आज नाही, प्लीज. मला कॉलेजला जायला उशीर होतोय, प्लीज. उशीर होतोय? काल रात्री उशीर का झाला ते सांग. काल रात्री का आई तूच नाही का मला पाठवलंस प्रोफेसरांकडे मुळ्याची भाजी घेऊन? हा, त्याच्यामुळे उशीर झाला? हो. खरं सांग. खरं सांगू? मी आहे ना स्मगलिंग सुद्धा करतो. सोन्याच्या बिस्किटांची स्मगलिंग. इधर कमाल उधर, उधर कमाल इधर, इधर उधर इधर. बघावं त्या नुसती मस्करी करत असतो माझी. बाकीची मुलं बघ कसा अभ्यास करतात ते. ए आई अभ्यास मी सुद्धा करतो. सीईटी टॉप करून इंजिनिअरिंगला ऍडमिशन नाही काय मिळाली मी. मग अरे हो, खूप मोठा इंजिनियर हो. मग मग ना आपण तुझं लग्न करूया. येस. मग तू आणि तुझी बायको हा दोघं जण मिळून जोडीने माझे डबे पोचवा. एक असाध्य रोग गेली 9 वर्ष तिच्या शरीरामध्ये होता, पण फायटिंग स्पिरिट ती पहिल्यापासूनच बंडखोर होतीच, पण त्याचबरोबर ती एक उत्तम फायटर होती. हे आत्तापर्यंत आपल्याला सगळ्यांना दिसलेलं आहे की आत्तापर्यंत अनेक वेळा त्या रोगाबरोबरची तिची ठसन चालू होती. प्रत्येक वेळी काही ना काहीतरी कारणाने तो रोग बळावायचा आणि त्याच्यातून ती पुन्हा वर यायची आणि त्या रोगावरती मात करायची. असं तिने 4-5 वेळा केलं. पण अत्यंत फायटिंग स्पिरिट असलेली ती अभिनेत्री म्हणायला पाहिजे आणि सतत पॉझिटिव्ह विचार करणार.
तिलाही माहित होतं, सगळ्यांनाच माहित होतं, पण तरी सुद्धा प्रत्यक्षात जाणं हा फार मोठा आघात आहे. आणि खरंच लॉस आहे. म्हणजे या वयात तिचं जाणं हे खूप मोठं लॉस आहे. सगळ्यांचे मित्र म्हणून, ऍक्ट्रेस म्हणून. तिची जिद्द म्हणजे मला अजूनही कुठेतरी असं वाटत होतं, जेव्हा मला कळलं होतं की तिला खूपच टर्मिनल पद्धतीचं आता कॅन्सर झालेलं आहे, तेव्हा सुद्धा मला असं वाटत होतं की होप अगेन्स्ट होप. आय वॉज होपिंग की शी स्लीपिंग फाईन, बट शी विल रिकवर, शी विल बाउन्स बॅक, असं कुठेतरी खूप वाटत होतं. तिची जिद्द इतक्या वर्षांची बघतो. कायमच रसिकाकडे एक अतिशय उत्तम अभिनेत्री, एक वेगळ्या प्रकारचं काम करणारी अभिनेत्री, एक वेगळा स्वतःचा ठसा उमटून जाणारी अभिनेत्री असं आम्ही बघत आलोय. आणि आज खऱ्या अर्थाने दर्जेदार काम यापुढे मराठी रसिक आणि आम्ही सुद्धा सगळे त्याला मुकणार आहोत. आणि वाईट वाटतं हा पण खूप कमी शब्द आहे, इतकं आतमध्ये काहीतरी भरून आलं. प्रिय रसिका, तू आम्हा रसिकांना भरभरून दिलेस, स्वतः समरसून जगलीस आणि आम्हालाही तुझ्या भूमिकांमधून तेच शिकवलंस. तुझ्या भूमिकांमधून तू आमच्या मनात घर केलंयस. तू आज आमच्यात नाहीस, पण आमच्या मनात तू अशीच राहशील, कायम, सदैव, अनंत काळासाठी.